नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवार दिनांक 11 जुलै 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सौर ऊर्जा प्रकल्पासाठी गायरान जमिनी घेताना स्थानिक ग्रामपंचायतीचे हित पाहावे, आमदार शशिकांत शिंदे। विधान परिषदेत उपस्थित केला सवाल। सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील गावठाण आणि गायरान जागा आहेत त्या शासकीय जागा आहेत। त्यावर राज्य सरकार महावितरण कंपनीच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प उभारत आहे। त्याच भाडे नाममात्र देत आहे। ग्रामपंचायतीला त्यातून उत्पन्न मिळणार नाही। ग्रामपंचायतीची मागणी आहे की सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांच्या गावाला वीज मोफत द्यावी। ती सरकार देणार आहे का, किंवा जागेचे भाडे वाढवून हवे आहे ते देणार आहात का, असा सवाल माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केला। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी विधान परिषदेत दुपारी 12:30 वाजता आमदार शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करून सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या अडीअडचणी विशद केल्या। जी गावे आपण सौर ऊर्जा योजनेअंतर्गत घेतली होती आणि राज्य सरकारच्या सेफ विलेज लिस्टमध्ये जे तालुके घेतले आहेत त्या तालुक्यांमध्ये काही ठराविकच गावे घेतली आहेत। विशेष करून खटाव तालुक्यातील 4 गावे घेतलेली आहेत। तशीच सेफ विलेज गावांची संख्या तुम्ही वाढवणार का? 1 एकर पर्यंत आपण 3 HP मोटर बसवतो, पाणी उचलत नाही, त्याची क्षमता सोलरच्या माध्यमातून वाढवण्यासाठी काही निर्णय घेणार का, असा सवाल आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला। पण ग्रामपंचायतीच्या हद्दीमधली जी गावठाण आहेत, जागा आहेत, शासकीय जागा, त्याच्यावर आपण जिल्हाधिकाऱ्यांनी हा सौर ऊर्जेचा प्रकल्प केलेला आहे। त्याचं भाडं नाममात्र देतात, त्यामुळे ग्रामपंचायतीला उत्पन्न होत नाही। त्यांची मागणी आहे की या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या मधून त्यांच्या गावाला वीज मोफत देणार का, हा एक, किंवा भाडं वाढवून देणार का। आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपण त्या ठिकाणी ही सौर ऊर्जा कुसुम योजनेअंतर्गत आपण घेतली होती। राज्य शासनाच्या सेफ विलेज लिस्टमध्ये तालुके घेतलेले आहेत, त्या तालुक्यामध्ये काही ठराविकच गावं घेतलेली आहेत। लिस्ट जी जाहीर, आता खटावमध्ये 4च गावं घेतलेली आहेत। तशी सेफ विलेज गावाची संख्या तुम्ही वाढवणार का, हा एक विषय। आणि दुसरा विषय असा आहे की 1 एकर पर्यंत आपण 3 HP मोटर बसवतो बोरवेलला वगैरे, आणि पाणी उचलत नाही, त्याची क्षमता वाढवण्यासाठी काही निर्णय सोलरच्या माध्यमातून घेणार आहात का? रहमतपूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद। जंगम मठामध्ये नागरिकांची गर्दी। माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रहमतपूर येथील श्री वीर शैव लिंगायत मठामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन गुरुवारी सकाळी 9 वाजता सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष सुनील माने, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंद कोरे, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने, माजी नगराध्यक्ष प्राध्यापक भानुदास भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले। या शिबिरास रहमतपूर शहर व पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या शिबिरामध्ये हृदयरोग, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, ECG, उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्तातील साखर तपासणी, साखर वाढीमुळे होणारे आजार, नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप व पुणे येथील नामांकित रुग्णालयात मोफत मोतीबिंदू ऑपरेशन, कॅन्सर संदर्भात तपासणी व मार्गदर्शन, तसेच स्त्रीरोगावरील मार्गदर्शन व प्रथमोपचार करण्यात आले। महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। या सुविधांचा नागरिकांनी लाभ घेतला। कार्यक्रमास माजी नगरसेवक बेदिल माने, शशिकांत भोसले, विद्याधर बाजारे, विक्रम माने, सतीश भोसले, दिलीप कदम, शिवाजी माने, हिम्मत माने, असिफ डांगे, शशिकांत माने, अविनाश कदम, भागवत गाडगे, शिवदास माने, तानाजी राऊत, विक्रम माने, शेखर पाटणे, इसाक मुल्ला, सुनील श्रीमंत माने, मोरे बापू, अनिल माने, जगदीश गायकवाड, नानावरे, शिवाजीराव साळुंके, शंकर पवार, सुनील क्षीरसागर तसेच शिबिरार्थी व सह्याद्री हॉस्पिटलचे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। कोरेगाव तालुक्यात घरोघरी सुझुकीच्या दुचाकी दिसतील। प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, रामराया मोटर्स येथे भव्य लोन एक्सचेंज मेळाव्याचे उद्घाटन। सुझुकी या जागतिक कंपनीने संपूर्ण जगात दुचाकी आणि 4 चाकी वाहन क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे। कोरेगाव तालुक्यात गजानन सुझुकी आणि रामराया मोटरच्या माध्यमातून सुझुकी कंपनीने सर्वसामान्यांना आपुलकीची सेवा दिली आहे। विक्री आणि विक्री पश्चात तत्पर सेवेमुळे सुझुकीचे वाहन प्रत्येक घरोघरी दिसेल, असा विश्वास कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष
तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी व्यक्त केला। सातारा येथील गजानन सुझुकी या अधिकृत सुझुकी शोरूमच्या अंतर्गत कोरेगाव तालुक्याची जबाबदारी पाहत असलेल्या रामराया मोटर्समध्ये गुरुवारी सकाळी भव्य लोन आणि एक्सचेंज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। त्याचा शुभारंभ राजाभाऊ बर्गे यांच्या हस्ते व गजानन सुझुकीचे संचालक सचिन शेळके, अभिनंदन जाधव, विक्री व्यवस्थापक विकास जाधव आदींच्या उपस्थितीमध्ये झाले। त्या प्रसंगी उपस्थित ग्राहक आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बर्गे बोलत होते। रामराया मोटर्सने अल्पावधीत कोरेगाव तालुक्यात चांगला जम बसवला आहे। अत्यंत दर्जेदार सेवा देत त्यांनी वाहनधारकांची मने जिंकली आहेत। त्यांच्या उपक्रमास निश्चितच प्रतिसाद मिळेल। त्यांच्या उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही बर्गे यांनी दिली। सचिन शेळके व अभिनंदन जाधव यांनी सुझुकी कंपनीच्या अत्याधुनिक दुचाकींच्या नवनवीन मॉडेलची माहिती यावेळी करून दिली। सुझुकी कंपनीने ग्राहकांसाठी मान्सून ऑफर अंतर्गत सवलतीच्या व्याजदरात 48 हप्त्यात तात्काळ कर्ज, 18 वर्षावरील विद्यार्थ्यांना 100% कर्ज, सुझुकी अवेनिस या गाडीवर विमा मोफत, बॉडी कव्हर भेट, सुझुकी जिक्सर मोटरसायकलवर विमा मोफत, एक्सचेंज रायडिंग जॅकेट भेट असा सुमारे 20,000 रुपयेपर्यंतचे फायदे देणार आहे। अशा योजना आणल्या असून त्याचा लाभ सर्व कोरेगाववासियांना घ्यावा असे आवाहन अभिनंदन जाधव यांनी केले आहे। हा मेळावा जुलै अखेर अथवा मर्यादित स्टॉक असेपर्यंत चालू राहील। दिवसभर या लोन आणि एक्सचेंज मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। आमचे मित्र अभिनंदन जाधव यांनी गेले 2-2.5 वर्षापूर्वी हे शोरूम चालू केलेलं आहे। त्यांचे काम अत्यंत चांगले आहे। शोरूमला सर्व्हिसिंग वेळच्या वेळ होतं आमचं गाडी, माझ्या स्वतःच्या मी 3-4 गाड्या आहेत सुझुकीच्या, अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत असतात। आणि आज ते शोरूमला लोन मेळावा जो घेतलेला आहे त्या लोन मेळाव्याला ग्राहकांनी त्यात भाग घ्यावा, गाड्या घ्याव्यात, अत्यंत चांगल्या प्रकारे लोन मेळावा यशस्वी व्हावा त्या माझ्या शुभेच्छा। आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या मोबाईल ग्रुप ॲडमिन यांना दहिवडी पोलिसांचा कारवाईचा इशारा, बजावली रीतसर नोटीस। दहिवडी पोलिसांनी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या मोबाईल ग्रुप ॲडमिन यांना सावधानतेचा इशारा दिला आहे। पोलिसांनी व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिन आणि सदस्यांना रीतसर नोटीस बजावली आहे। मान तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था कुठेही बिघडू नये यासाठी दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टेशनमार्फत गुरुवारी दुपारी 4 वाजता सोशल मीडिया ग्रुप ॲडमिन आणि ग्रुपमधील सदस्यांना नोटिसा बजावल्या आहेत। व्हॉट्सअप ग्रुपमधील सदस्यांमार्फत कुठलीही आक्षेपार्ह राजकीय, धार्मिक, जातीय तेढ निर्माण होईल अशा पोस्ट टाकू नये। अशा पोस्टमुळे जनतेच्या भावना भडकून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये कारवाई करण्यात येईल असा इशारा सोनवणे यांनी दिला आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या तसेच इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या अफवा पसरवणे किंवा एखाद्या समाजाबद्दल अक्षय किंवा एखाद्या समाजाच्या भावना दुखतील असा मजकूर शेअर करणे, धार्मिक भावना दुखावणे आदी मेसेज पाठवणे, फोटो किंवा व्हिडिओ शेअर करून शांततेचा भंग करणाऱ्यांवर आता कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। सर्व व्हॉट्सअपचे ग्रुप ॲडमिन यांनाही आवाहन केले की अशा प्रकारचे मेसेज प्रकाशित शेअर केल्यास ग्रुप ॲडमिनवर आणि चुकीचे मेसेज शेअर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार असून याबाबत सर्वांनी खबरदारी घ्यावी। तसेच वैयक्तिक फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर देखील शांततेचा भंग होईल अशा प्रकारचे मेसेज शेअर करू नयेत। सर्व नागरिकांनी याबाबत खबरदारी घ्यावी असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी केले आहे।